हाय एव्हरीवन, पंजाबी थाळी ऑर्डर केली होती, पण ही थाळी कोणती आली हे काही समजलंच नाही. आणि आम्ही पुण्याला आलेलो आहोत आता, आणि असं वाटलं होतं की पुण्याला गेल्यानंतर शेळी, मेंढी, गाय, बकरी हे काहीच दिसणार नाही आहे. पण सगळं काही फ्लॉप झालं माझा विचार, आणि तुम्ही तर बघू शकता खूप शेळी मेंढी आल्या होत्या. रिझन असं की तुम्ही हे गवत बघितलंच आहे, किती गवत आलेलं आहे पावसामुळे. त्यामुळे ह्या मेंढ्या आणि गाय इथं चरायसाठी आलेले होते. मग अशी जे क्लिप्स तुम्ही बघितले ते बॅक साईड होती घराची, आणि तिथे भरपूर प्रमाणात गवत वाढलेलं होतं. पण आता ही फ्रंट साईड आहे आणि इथे भरपूर लोक राहतात, त्यामुळे गवताचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे 5 ते 10 मिनिटांमध्ये शेळ्या मेंढ्या निघून गेल्या. आता इथे पनीर बुर्जी केलेली आहे आणि सोबतच कारल्याची रस्सा भाजीही केलेली आहे. डिटेल रेसिपी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. सो तुम्ही त्या व्हिडिओला विजिट करा आणि डिटेल रेसिपी चेक करा. सोबतच गावावरून येताना जो काही भाजीपाला आणलेला होता, कौडगाव एरियामधून हा भाजीपाला आणला होता. तिथे रानातली ताजी ताजी भाजी भेटते, तर नेहमी येताना आम्ही तिथून भाजी आणत असतो. तर तीच भाजी आता दुसऱ्या दिवशी हे निवडायचं काम सुरू आहे. तर तुम्हीही गावावरून येताना असा ताजा भाजीपाला घेऊन येता की नाही हे कमेंटमध्ये सांगा. आणि समोर जे लिंबू दिसत आहेत ते घरच्या झाडाचे लिंबू आहेत. भरपूर प्रमाणात लिंबू आलेले असतात, तर तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तो ब्लॉगही तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि येताना मी केळीचं फूल आणलं होतं, कारण त्याची रेसिपी मला ट्राय करायची होती. भरपूर व्हिडिओज बघितले जिथे केळीच्या फुलाची रेसिपीज तयार करतात, भजे तयार करतात, सुकी भुर्जीसारखी चटणीही तयार करतात. तर ती रेसिपी मला ट्राय करायची होती. तर रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा.